महेश मांजरेकर डिरेक्टर सिनेमाचे आणि महेश मांजरेकर एक डिरेक्टर जेव्हा तुम्ही स्टेजवर म्हणजे नाटक करताय, काय तो फरक होता? काय ती एनर्जी? कारण नाटक वेगळंच आहे. जसं तुम्ही इकडे लेन्सच नाहीये. पूर्ण स्टेज आहे आणि तुम्ही अख्खे दिसताय. पूर्ण वेळेला तुम्ही अख्खे दिसताय. कसा होता महेश मांजरेकर सरांबरोबर तो नाटक आणि सिनेमामधला फरक काम करताना? सर म्हणून मी एक गज खाऊन घेतला. तर काय झालं, महेश मांजरेकर सर ब्रिलियंट आहेत, ब्रिलियंट. म्हणजे तो फरक नाही जाणवणार. मी माझं दे धक्कापासून एकच ठरलेलं आहे, महेश सरांना फॉलो करायचं. फॉलो द डिरेक्टर. म्हणजे हे चुकीचं वाटेल पण मी केव्हा म्हणतोय ते, पण मी दिग्दर्शकाचा ऍक्टर आहे. तुम्ही मला सांगा हे करायला मी करतो. इम्प्रोव्हायझेशन येतं, ते विनोदात तयार होतं की आपण जरा एक टेम्पो काहीतरी बोलूया. पण दिग्दर्शकाला काय पाहिजे हे तू डिलिव्हर करायला पाहिजे. हे मला महेश सरांनी सिनेमातलं शिकवलं. तुला काय येतं ते बघण्यात दिग्दर्शकाला अजिबात इंटरेस्ट नसतो. दिग्दर्शकाला त्या पात्रात काय हवंय हे तू द्यायचा प्रयत्न कर. आणि ते मी ते म्हणजे शिवाजीराजे भोसले बोलतो पासून दे धक्कापासून ते फॉलो करतोय. तर मी त्यांना कुठलंही त्यांचं काम करत असेल, म्हणजे खिल्लारी जरी केलं असेल, म्हणजे मी त्या पुन्हा शिवाजीराजे भोसलेला मी तो असा एक बेस लावलेला की त्याचं घर नायनाट करून टाकेन, विलन आहे, उसको कार डोळा वेगळा आहे, काहीतरी वेगळं आहे, तर त्याला तो आ बनवतो. सरांनी मला डबिंग सांगितलं असं काही करू नकोस. तो आधी त्याच्या ॲपिअरन्सनीच विलन आहे, त्याच्या बॉडी लँग्वेजनी, त्याच्या त्या वर्णांनी, त्याच्या डोळ्यांनी, त्याच्या त्या स्टाईल तो आहे विचित्र. त्याला आणखीन तू हे करू नकोस, नॅचरल ठेव. आपल्याकडे काय होतं, ही थेरी नको सांगत नाही सर. म्हणजे काय, मी असा बोललो म्हणजे हिरो आणि मी असा बोललो म्हणजे मी विलन, हे नाही, असं काही नसतं. तुमचा पात्राकडे बघण्याचा ॲप्रोच वेगळा असतो आणि तो दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला शिकवला. सो नाटक असेल म्हणजे ॲनिमलबद्दल बोलाल म्हणजे आहे मला चहा वगैरे, आणि तर ॲनिमलबद्दल बोलाल तर तो जो मुलगा आहे दत्तू मांजरसुंबेकर, जो गावावरून पंढरपूरवरून मांजरसुंबामधून आलाय, तो आपल्या मुंबईला हिरो बनायला, स्वप्न पूर्ण करायला. आणि तो त्याच्या त्या जर्नीमध्ये त्याला एक माणूस भेटतो आणि त्याच्याशी तो ती जर्नी तो शेअर करतोय. आईबद्दल बोलतोय, वडिलांबद्दल बोलतोय, बहिणीबद्दल बोलतोय, प्रियसीबद्दल बोलतोय, आजच्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल बोलतोय, आणि बॉडी म्हणजे हिरो बनण्यासाठी काय लागते ते बोलतोय, गोष्टी कशा तो ना छान त्याच्या त्या विश्वात, म्हणजे मी सुपरस्टार होणार आहे ह्या छान स्वप्नात तो जगतोय. आणि त्याची गोष्ट मांडताना त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली सरांनी, त्याची थिअरी, की या माणसाला दुःख माहितीच नाहीये. इतका पॉझिटिव्ह त्याचं त्यात दुःखच नाहीये. म्हणजे तो जेव्हा ते सांगतो की माझी आई सकाळी 4 वाजता उठली होती आणि तिने 4 वाजता मला झुणका भाकर आणि ठेचा बांधून दिला आणि तिच्या हातातल्या बांगड्या दिल्या. मी नाही म्हटलं, पण तिने काय ऐकलं नाही, बोलली ठेव, आणि इथे आल्यानंतर मला विकावं लागलं कारण काय काम ना धंदा. तर हे बोलताना त्याच्याकडे दुःख नाही, म्हणजे मला विकावे लागले यार, ह्या लेवलला ते पात्रच नाही, विकावं लागलं ना. आणि मग तो पण त्या डिझाईन बघून ठेवलं मी त्याचं, तिथे सुपरस्टार झालो की तसे 12 डझन बांगडे देईन माझ्या आईला प्रेझेंट. तो त्या झोनला येतो. आणि हे ते ॲक्टर म्हणून तुम्हाला त्या पात्रात वरखाली जाणं आहे ना, ते कठीण आहे. म्हणून त्यामुळे मी ना, सरांनी मला चूज केलं ना, ह्याच्याबद्दल मी सरांचे आभारच मानतो. मी ते प्रेशरच घेत नाही, उलट मला ती जबाबदारी वाटते की एवढ्या मोठ्या दिग्दर्शकांनी एवढी सिनेमे केली, एवढ्या मोठ्या बच्चन साहेबांबरोबर कोणाकोणा डिरेक्ट नाही केलं. ते माझ्यासारख्या पोऱ्याला एक असा रोल देतात जो मला चॅलेंज करतो ॲज अ ॲक्टर. आणि मीच काय, कुठलाही ॲक्टर ह्या भूमिकेवर उडी मारेल, कारण त्या भूमिकेला जे सर पैलू आहेत ना सर, ते ॲक्टर म्हणून तुम्ही सोडू शकता.